संजीवनी पंजाबराव बांदल, माझ्याशी लग्न करशील? आय नो, मी जे काही विचारलंय ते विचारण्याची कदाचित योग्य पद्धत नाहीये आणि योग्य वेळ तर नाहीच नाही. पण यापेक्षा दुसरा कुठलाच योग्य मार्ग मला दिसला नाही. संजू, प्लीज माझ्या बोलण्याचं कसलंही बॉदरेशन किंवा प्रेशर घेऊ नकोस. आणि एक महत्वाचं, तुला जर हा निर्णय मान्य नसेल तर काही प्रश्नच उद्भवत नाही. पण जर तुझी या लग्नाला तयारी असेल, तुझा होकार असेल, तर आपलं लग्न उद्याच ठरल्या जागी आणि ठरल्या मुहूर्तावरच व्हायला हवं. मी अगदीच समजू शकतो, तुझ्या आयुष्यातला हा कदाचित सर्वात मोठा निर्णय असेल. हा इतका मोठा, इतका महत्वाचा निर्णय घेण्यासाठी मी तुला काहीच वेळ देत नाही. संजू, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. या घडल्या प्रसंगामुळे आपल्या दोन्ही कुटुंबावर जी नामुष्की उडवली, त्यातून बाहेर पडण्याचा मला तरी हा एकमेव मार्ग दिसतोय. आणि मी पुन्हा सांगतोय, तुझ्यावर कसलंही प्रेशर नाहीये आणि जर असेलही तर ते प्लीज घेऊ नकोस. इनफॅक्ट तुमच्या सगळ्यांसाठीच हा महत्वाचा निर्णय आहे. सो तुम्ही आपापसात बोला, चर्चा करा आणि मला कळवा. मग त्या हिशोबाने मला माझ्या घरच्यांशी बोलता येईल. येतो. आणि हो संजू, तू घेतलेला निर्णय आम्हा सगळ्यांना महत्वाचा आहे आणि तोच सगळ्यांना मान्य असेल. येतो. नमस्कार. नमस्कार. आई अगं, रणजितराव आता ज्योतिबाच्या नावाला सांग मला. उद्या उद्या घ्या बघी ज्योतिबा राया. अरे मम्मी वाट तुम्ही हात दोघं आहात माझ्या पाठीशी. या पंजाबराव बांधलाची इज्जत वाचवली तुम्ही. प्रत्येकाला मला प्रत्येक खाल्ल्या निवेदना जागले देव. हा मम्मी माते काय करू ग तुझ्यासाठी? हा तुझ्या दाराला येऊन तोरण बांधू का? खड्या नारायणी ओटी भरू का तुझी? नाही नाही नाही, डायरेक्ट तुला साडी चोळीच करतो. मी माझ्या थोड्या जावईला ज्योतिबाच्या तोरणावर हनुमानी पाठ पाठवेल. अंबाबाई पाठवतोय ग ज्योतिबा, वाचवूनच द्यावा. प्रसंग काय आहे? तुम्ही वागताय काय? काय कळतंय का नाही तुम्हाला? खावं प्यावं आपण आणि हिशेब अंबाबाई ज्योतिबाच्या नावे करायचा नसतोय. अगं अगं बायको, तुझं किती ऐकू? हा अगं चांग भलं सब भलं आप भलं. अहो, तुम्ही जरा जमिनीवर येऊन विचार करा. हे काय अंगडो टोपडा आहे का? नानग झालं, कलर आवडला नाही, असली कारणं देऊन ही नाही तर ती घ्या म्हणायला. तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? बोल बोल कल्याणी, आज जराशीक जरी माप ओलांडून बोलली ना तरी आपण खपवून घेऊ. शिल्ली वुमन, अरे आज आपण लय खुश आहे. तुम्ही जरा शाण्यासारखा विचार करा. तुमच्या मधल्या लेकीचं लगीन ज्याच्या बरोबर ठरलं होतं त्याच्याच बरोबर धाकट्या लेकीचं लगीन. कोण कोण मधलेले? कोणाची मधलेले? या पंजाबराव राजवर्धन बांदल सरकारला फक्त दोनच पोरी. एक थोरली, तिचं लगीन झालंय, आणि एक धाकटी, तिचं लगीन व्हायचंय. बस सरकारी नियम, हम दो हमारे दो, बस. असं बोलताना तुमची जीभ कशी कशी? कल्याणे, बस तुझा टाइम अप झालाय. आम्ही निर्णय लॉक केलाय.
काळ्या दगडावरची पांढरी रेख, ती तुझी मधली पोरगी कुठल्या इंच्या मिंच्या मावाल्या पोराचा हात धरून पळून गेली ना, तवाच आम्हाला मेली. ज्याच्या नशिबात जे असतं ना तेच त्याला भेटत. अरे एवढा हँडसम, डॅशिंग, रिच आणि त्याहून भारी म्हणजे खानदानी असा पोरगा माझ्या धाकट्या लेकीला मिळालाय. हा, मग आनंद नको करायला? ज्योतिबाच्या नावानं चांग भलं आहे आंबे उदे उदे उदे. रे नशीब काढलंस पोरी तू. अगं लई छप्पर फडकाम केलंस तू. हा, माझी चंद्राची कोरगती. हा, आपल्याला पक्क ठाव होतं माझी संजीच माझ्या घराण्याचं नशीब काढणार म्हणून. हा, लई म्हणजे लईच भारी काम केलंस पोरी तू. हा, अहो पण उद्याच्या उद्या ही लगीन नाही होऊ शकत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवंता, अजून काय काय काम करून घेणार आहेस तूच जाणे रे बाबा. काय काय नाना? भैयासाहेब, उद्यापर्यंत तुमचा मोबाईल जरा बंद ठेवा. मी या यादीप्रमाणे सगळ्यांना फोन करून कळवतोय, म्हणजे तुम्हाला कुणाचे फोन नको यायला. हे, मला कळालं नाही. कसली यादी ही? तर तुमच्यापासून काय लपलंय भैयासाहेब? लांबून लांबून पाहुणे येणार. आता वेळ आहे तोपर्यंतच त्यांना इथली परिस्थिती कळवायला पाहिजे आणि येऊ नका असंही सांगायला पाहिजे. जे पाहुणे निघालेत त्यांना फोन करून सांगतोच आहे, म्हणजे त्यांची गैरसोय होणार नाही. आणि आपली कसं आहे, ही वेळ टळून गेली ना की मग आपल्या जवळचे, आपल्या संबंधातले किंवा अति महत्वाचे असे जे पाहुणे आहेत त्यांना प्रत्यक्ष भेटून आपण माफी मागूच. म्हणजे तुम्ही पाहुण्यांना आता लग्नाला येऊ नका असा मेसेज करताय? हो, म्हणजे आता पर्यायच नाही ना. पण नाना, इतक्यात करू नका हा मेसेज. म्हणजे पण दादासाहेबांचा तसा आदेश. नाना, लग्न कुणाचं आहे? माझं आहे ना. बघ प्लीज, मी सांगेपर्यंत कुणालाही मेसेज करू नका. आणि दादासाहेब किंवा आईसाहेब कोणी काय बोललं तर त्यांना माझ्याशी बोलायला सांगा. जशी आपली आज्ञा. नाना, मी आज्ञा नाही, रिक्वेस्ट करतोय. बाय द वे नाना, लग्नासाठी नवीन ड्रेस घेतलाय ना? घेतलाय ना? हा. मग एखाद्या वेळेस ते कपडे वापरण्याची एक संधी मिळू शकते. म्हणजे मी नाही समजलो. म्हणजे माझं लग्न ठरल्या जागी ठरल्या मुहूर्तावर लागू शकतं. घोड्यावर हौदान, हत्तीवर खोगीर असं करून पोरीचं लगीन कसं होईल? ए हौदा खोगीर, हा लय जीप चालली तुझी चुरू चुरू. हा, कोण म्हणलं? आणि का नाही होऊ शकत? हा, तुझ्या मधल्या पोरीचे कापड चोपड आणि दागिने आहेत ना, ते दे माझ्या संजीला. हा, अगं तिच्यासाठीच होतं ते. तुला बाकी काय प्रॉब्लेम आहे का? हा, अगं मांडव पाडलाय, डीजे लागलाय, सगळ्यांना आमंत्रण केलेली आहेत, लग्नाची सगळी तयारी झाली आहे. मग काय प्रॉब्लेम आहे तुला? मला, तुम्हाला, संजीला, सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे. अहो तुमच्या ध्यानात कसं येत नाही? आत्ताच रणजितराव काय सांगून गेले? जर लगीन करायचं असेल तर ती उद्याच्या उद्याच करायचं. आणि ही लगीन काय उद्याच्या उद्या होऊ शकत नाही. ए तुझा डोस काय हल्लय पार? हा, काय खोड्यासारखं तेच 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 बोलती? हा, आपण एकदा कमिटमेंट दिली ना, मग आपण फक्त ज्योतिबाचं नाम बाबाईचं ऐकतो. तू काय देव आहेस का? हा, नाही ना, मग गप राहायचं, जे होईल ते पाहत राहायचं. हा, नसतानात करायचं नाही. तुमचं डोसकं काय आज थाऱ्यावर नाही. अहो तुम्हाला कळत कसं नाही? उद्याच्या उद्या ही लगीन नाही म्हणजे नाही होऊ शकत.
कल्याणे अहो उद्याच्या उद्या कसं लागणार संजूचं लग्न? जरी आपली लग्नाची सगळी तयारी झाली असली, संजीने जरी लग्नाला होकार दिला, तरी बी आपल्याला एक गोष्ट विसरून नाही चालायचं की संजीला 18 वर्ष पूर्ण व्हायला अजून 6 महिने बाकी आहेत. म्हणून म्हणते आपल्याला ढाले पाटलांच्याकडे जाऊन त्यांना सगळं सांगायला पाहिजे की आपल्या संजीला 18 वर्ष पूर्ण व्हायला अजून 6 महिने बाकी आहेत. आणि तरी बी त्यांना लगीन करायचं असेल तर ती तवाच करता येईल. आणि मी म्हणते संजीने होकार दिला तर करू की 6 महिन्यांनी लग्न? काय होतंय? नाही नाही लगीन उद्याच्या उद्याच व्हायला पाहिजे. हो पण अगं, तुला येळ का याचं काय जजमेंट आहे की नाही? ठाले पाटील मंडळी आहेत ती, एकदा का आपल्या दारावर गेली की परत यायची नाहीत. ठरलेल्या मुहूर्तावर लगीन न झाल्याने त्यांची जी बदनामी झाली, त्यामुळे आपल्याला 6 महिन्यांनी उभं करणार आहेत का ते? परत एकदा सांगतो, ठाले पाटील आहेत ते, त्यांच्या पोराला आपल्यापेक्षा जास्त तोला मोलाचं घर मिळेल. मग आपल्या पोरीकडे कोण बघणार? हा, आपण काय करायचं? अगं येडे, ज्या घरावरनं वरात परत जाते ना, त्या घराला काळं कुत्र तरी विचारतं का? हाव पण संजीचं वय वाढणार. संजीचं वय रोजच्या रोज वाढणार. संजी 18ची बी होणार. एक गोष्ट ध्यानात ठेवा, संजीचं वय आम्हाला माहिती, तुम्हाला माहिती, या दोघांना बी माहिती, पण त्या ढाले पाटणास कुठं माहिती? हा, एक गोष्ट ध्यानात ठेवायची, संजी आज आत्ता या क्षणापासून 18 वर्षाची झाली. अहो पण मामासाहेब, झाले. आता असल्या बारक्या बारक्या टेक्निकल गोष्टींमुळे असा एवढा मोठा विषय अडकवायचा नसतो. अरे संजय काय 18ची काय 28ची काय 48 काय 100 वर्षाची होईल. हा, तर झाकली मूठ 1.25 लाखाची. अहो पण मामासाहेब, संजूला विचारा तरी तिला लगीन करायचं आहे का नाही ते. हा, बरोबर, तुमचं पॉइंट बरोबर. जिचं लगीन आहे तिला विचारलंच पाहिजे. बरोबर, विचारलंच पाहिजे. चल संजय, मला तुझ्याशी बोलायचं. चल, बाकीच्या इथंच थांबा. ये बा, ये. उभी का? बस की. ये ये, बस. डॅडी बस बस. संजूबाई, मी तुला कोंड्यावर नाही आणली. मी बाप आहे मी तुझा. आपली जुबान आहे, तुझ्या मर्जी बिगर काय बी करणार नाही आणि कोणाला करू देणार नाही. मला सांग, तुला हे लगीन करायचं नसल, तुझ्या मनात दुसरं कोण असेल तसं सांग. जीव केला तरी बेहत्तर, पण हा पंजाबराव राजवर्धन बांधल तुझ्या मर्जी बाहेर जाणार नाही. एकच सांगतो, तू हो म्हणालीस ना, डॅडीची इज्जत वाच.
आपल्या बांदल खानदानाची इज्जत वाच. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुझ्या डॅडीला कोणी कोर्टात खेचणार नाही ग. तुझा डॅडी पंजाबराव राजवर्धन बांदल पानबंद्याच्या रस्त्यावरून 56 इंच छाती काढून रुबाबात फिरल. आणि हे सगळं माहित असून बी तुला नाही म्हणायचं असत तर माझी काही जबरदस्ती नाही. हो, तुझी जिंदगी आहे, तू निर्णय घे. मला मात्र माझ्या खानदानाच्या इज्जतीसाठी डॅडी आणि तुम्हाला माझी तयार आहे मी या लग्नाला. अरे मला माहितच होत. अरे तुझ्या थांबण्यात बांदल खानदानाचं खानदानी रगत आहे म्हणून. हात साखर आणि गळ्यावर कातर असं नाही करणार माझी पोरगी डॅडी बरोबर. पोरी आज मला तुझा गर्व नाही, माझ माझ. काय काय पाहावं ना ऐकावं लागणार आहे काय माहिती. गप बसता का जरा. येतो आम्ही. आई साहेब, मला बोलवलं ताईसाहेब. बोलवू शकत नाही. आई होत ना तुमची. काय मनमानी चालवली. रणजित, नानांना मेसेज करू नका असं सांगितलं तुम्ही. काय अजूनही ढाले पाटील आहात तुम्ही. आहात ना. मग ढाले पाटलांची रीत सांभाळणं मस्त आहे. हो आईसाहेब, मला मान्य आहे. मी नानांना इतक्यात मेसेज करू नका असं सांगितलंय. पण आईसाहेब कदाचित त्याची गरजही पडणार नाही. रणजितराव, नाही सेन्सिबिलिटी अशा गोष्टी असाव्यात का नाही माणसाकडे. काय बोलताय तुम्ही. नाही, ढाले पाटील घराण्याची जी काही बेआबरू झाली ती पुरं नाहीये का. गप गुमान बसायचं तर अजून कशाला चिंध्या करताय आमच्या इज्जतीच्या. एक तर गप्प राहा, नाही तर या परिस्थितीतनं बाहेर कसं पडायचं ते सांगा. हात जोडून विनंती करतो तुम्हाला. नाही, आणि आता आमचं ठरलंय फुल अँड फायनल. तुम्ही सगळ्यांनी आजच्याच आंबेगावला जायचं. पंजाबरावला कसा सोलायचा ते आम्ही बघतो. अहो पण दादासाहेब, माझं लग्न ठरल्या जागी ठरल्या मुहूर्तावर जर होत असेल तर हरकत काय. रणजित, काय बोलते तुम्ही. हा, ठरल्या जागी ठरल्या. अजून ती पोरगी तुमच्या मनात आहे. तुम्ही शोधून आणलीत काय तिला. रणजित,
काय उचलून आणली का काय कुठून? आम्ही तुम्हाला निक्षून सांगतो, ती परत आली आमच्या पायावर नाक जरी घासलं ना आम्ही स्वीकारणार नाही. कोणाचा तरी हात धरून पळून गेलेली पोरगी ढाले पाटलाची सून होत नसते, हे तुम्हाला समजणं मस्त आहे. हवाई साहेब, कोण म्हटलंय स्वरांगी परत आली?